11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म. महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य आणि इथे प्रवाहाच्या उलट दिशाने पोहणारे अशा एक क्रांतीसूर्याला माझे कोटी कोटी नमन. त्यांच्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर चित्रपट प्रदर्शित होणार होता, तर त्याला काही समाजकंटकांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं पडत आहे की या चित्रपटामुळं आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. सत्य जे आहे ते पाहण्याची क्षमता आपण ठेवायला पाहिजे. आपल्याकडे 2-3 दिवसासाठी पाहुणे येतात आणि ते पाहुणे कायमचे म्हणून आपल्याच घरात राहतात. कालांतराने ते आपल्यालाच त्रास द्यायला सुरुवात करतात आणि कोणी त्या आपल्याच मधला येऊन त्याला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा त्याच्यावर ते विरोध करतात. आपणच आपल्या महामानवाला किंवा आपल्याच समाजातील पुरुषांना, समाजसुधारकांना जर सहाय्य केलं नाही, तर येणारी पिढी आपल्याला काय विचारेल आणि आपण त्याचं उत्तर काय देऊ. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी शाळाच काढली नाही, तर ज्या विधवा स्त्रिया असायच्या सवर्ण जातीतील, त्यांच्या डिलिव्हरी ह्या भिडेवाड्यात व्हायच्या आणि त्या सावित्रीबाई फुले करायच्या. त्यांचे केस मुंडन केले जायचं विधवा झाल्यानंतर. म्हणजे स्त्रीला एकदम खालच्या पातळीवर समजण्यात येणारा हा समाजकंटक आज आपल्याच डोक्यावर येऊन असतो. याला कारणीभूत ते काही 2-3 समाजकंटकच नाही, तर आपणही जबाबदार आहोत. आपण त्यांना इतकं डोक्यावर घेतलं आहे की ते आपल्या डोक्यावरच येऊन राज्यकर्ते बनलेले आहेत. त्याला दोषी आपणही आहे. आपण सहकार्य तेव्हाही केलं जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले होते तेव्हा, आणि आजही करत आहोत. आपल्यालाही कुठं नाही कुठेतरी थांबवावंच लागेल. ज्या स्त्रिया आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेऊन त्यांच्यामुळे आज आम्ही बोलू शकत आहे, चालू शकत आहे, या त्यांच्यामुळे आम्ही आज इथे उभ्या आहोत हे सांगत आहेत, त्या स्त्रिया परशुरामाचं नाव घेऊन जयघोष करतात आणि जय पेशवाई म्हणतात. याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. जय नमो बुद्धाय.